नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या नॉट्स अँड नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर स्मॉल मायक्रम ट्युटोरियल बघितले असेल आणि नसेल बघितले तर नक्की जाऊन बघा. सो आज आपण शिकणार आहोत मिनी मोबाईल हँगर मायक्रमपासून. तर चला आपण सुरुवात करूया. आणि हो, हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे ज्यात मी शिकवणार आहे. सो प्लीज काही चुकलं असेल तर नक्की माफ करून द्या. लेट स्टार्ट. तर इथे मी 9 असे मायक्रमचे धागे घेतलेले आहेत. तर ते किती लांबीचे, तर ते 2 मीटर, साधारण 2 मीटर लांबीचे आहेत. तर ते कसे पुट करायचे ते आपण बघूया. तर इथे मी अशी लाकडी स्टिक घेतलेली आहेत. आपण राऊंड रिंगही घेऊ शकतो. धागा हा किती लांबीचा घ्यायचा, तर मी अतिशय माझी एक सोपी ट्रिक मी सांगते तुम्हाला. सपोज एवढं जर आपलं साईज असेल आयटमची मायक्रमच्या, एवढी किंवा एवढी, सपोज एवढी, तर असं पकडायचं 1 2 3 4 आणि 5. एवढा साईज आपण घेऊ शकतो मायक्रमची. कोणत्याही मायक्रमच्या आयटमची जर आपल्याला साईज माहीत नसेल किंवा आपल्याला माहीत असेल की आपल्याला कोणत्या साईजचं करायचं आहे, तर अंदाजे आपण तेवढी घेऊ शकतो. त्याला असं मेजरमेंट किंवा स्केल वगैरे घेऊन करण्याची गरज नाही. तर नेहमी मी अशाच माझ्या सोप्या ट्रिकने मेजरमेंट घेत असते. मी स्केल काही यूज करत नाही. तर हे पुट कसं करायचे, हा मी एक धागा घेतलेला आहे आणि याचे एंड टू एंड पॉईंट आपण असे जॉईंट करूया. असा हे एक धागा आणि हा असा टाकायचा आणि हा असं मधून काढायचा. असे तुम्ही प्रत्येक धागे टाकू शकता. असे घ्यायचे, मागून असे टाकायचे आणि हे डिस्टन्स आतमध्ये ओढायचे, खाली ओढायचे ते. तर इथे ते असे पॅक बसू शकता. तर 9 धागे आपल्याला या स्टिकमध्ये टाकायचे आहेत. इथे मी पूर्ण मायक्रमचे धागे असे पुट करून घेतलेले आहे. त्याचा धागा आहे, इथून आपल्याला अशी इथपर्यंत डिझाईन टाकायची आहे, डायगोनल नॉट. तर हे धागे आपल्याला शेवटपर्यंत सोडायचे नाही. एकदा हातात घेतल्या डिझाईन होईपर्यंत. तर हा मी हातात घेतला, हा खालचा धागा घेतला, खालून असा याच्या आतमध्ये टाकायचा आणि हा खाली असा प्रेस करायचा, खाली असं ओढायचं. पुन्हा सेम करायचं, त्याच्यामध्ये टाकायचं. अशी आपली इथे एक गार्ड बसते पॅक. पुन्हा हा घ्यायचा, हा असं इथे पकडायचा, याच्यामध्ये जी स्पेस उरती तिथे हा टाकायचा आणि हा खाली असा ओढायचा. तर असे डिझाईन करायची. तर याच पॅटर्नमध्ये आपल्याला आपला हात असा पकडून राहायचा. पुन्हा इथे जागा बनते, त्या स्पेसमध्ये आपल्याला टाकून. तर असा डिझाईन आपल्याला इथपर्यंत करायची आहे. इथपर्यंत अशी आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे. डायगोनल नॉट एक आपला तयार झालेला आहे आणि अतिशय हळूवारपणे टाकायचं, जेणेकरून आपली फिनिशिंग ही अशी चांगली येईल. नाही तर खालीवर धागे येऊ शकता. सेम आपल्याला हा सेंटरचा धागा घ्यायचा आहे, एक आपण इकडे टाकला आणि एक हा शेवटपर्यंत. हे सगळे खालचे धागे आपल्याला याच्यात टाकायचे आहे. तर इकडनं सेम खालून असा वरतून ह्या स्पेस जी असते तिथे आपल्याला टाकायचं. 2 टाईम आपल्याला सेम प्रोसिजर करायची. खालून घ्यायचा, वरतून टाकायचा. एक आणि हा 2. असे प्रत्येक धागा आपल्याला 2-2 टाईम टाकायचा. तर हे शेवटपर्यंत तुम्ही इथपर्यंत डिझाईन करायची. तर इथे आपला डायगोनल नॉट तयार झालेला आहे. आता खाली आपल्याला इकडे सेम डिझाईन टाकायची आहे, पण आपल्याला मागच्या साईडने टाकायची आहे. ही माझी मागची साईड आहे. तर हे सेंटरचे 2 धागे आणि सेम जी समोर डिझाईन टाकली तीच मागून टाकायची, पण पुढून वेगळी डिझाईन तयार होईल मग आपली. सेम हा धागा घ्यायचा, खालून घ्यायचं, वरतून टाकायचं. दुसरा खालून घ्यायचा, वरतून टाकायचा. सेम आपल्याला इथपर्यंत करत जायचं.
इथे आपली डिझाईन तयार आहे. आता आपण आपली समोरची साईड घेऊया. इथे आपली अशी डिझाईन तयार झालेली आहे. आता सेम आपण ह्या 2 डिझाईन टाकल्या, सेम आपण खाली ह्या 2 डिझाईन टाकू. सेंटरचे 2 धागे घ्यायचे आणि जी फर्स्ट आपण डायगोनल नॉट टाकलेली तेच आपण इथे टाकू. इथे आपली अशी डिझाईन तयार आहे. 3 अशा डायगोनल नॉट मी फ्रंट साईडनी टाकल्या आणि 2 अशा मागनं टाकल्या. तर अशी आपली डिझाईन तयार आली. आता आपल्याला खाली स्क्वेअर नॉट टाकायचे आहे. तर मी हे सेंटरचे 4 असे धागे घेतले. तर स्क्वेअर नॉट कशी टाकायची ते मी शॉर्ट्समध्ये सांगितले आहे, पण पुन्हा एकदा सांगते. हे 4 धागे घ्यायचे. हा जो 1 नंबरचा धागा असतो त्यामधल्या 2 धाग्याच्या खालून घ्यायचा आणि हा 4th नंबरचा जो धागा आहे तो हा फर्स्ट धाग्याच्या खालून घेऊन ह्या स्पेसमध्ये टाकून द्यायचा आणि असं वरती करायचं. आता सेम पण इकडच्या साईडने हा इकडचा म्हणजे उजव्या हाताचा धागा ह्या 2 धाग्याच्या खालून घ्यायचा आणि हा 1 नंबरचा म्हणजे डाव्या साईडचा त्याच्या खालून घेऊन ह्या स्पेसमध्ये टाकायचा. ही अशी आपली स्क्वेअर नॉट तयार झाली. आता ह्या स्क्वेअर नॉटमधले 2 धागे घ्यायचे आणि इकडचे 2 धागे घ्यायचे. असे 4 आपली स्क्वेअर नॉट तयार झाली. सेम ह्या स्क्वेअर नॉटमधले 2 धागे घ्यायचे, इकडचे 2 धागे घ्यायचे आणि सेम स्क्वेअर नॉट टाकायचे. सेम हे 2 घ्यायचे आणि इकडचे 2. ते आपले स्क्वेअर नॉट तयार झाले आणि शेवटचा धागा हा तसाच राहून द्या. आता सेम ह्या सेंटरच्या स्क्वेअर नॉटमधले 2 धागे घ्यायचे आणि इकडचे 2 धागे. सेम प्रोसिजर करायची. ह्याच्यातले 2 आणि इकडचे 2. जी आपण स्क्वेअर नॉट करू त्याच्यामधले 2 धागे आणि बाजूचे 2 धागे असे 4 धागे मिळून आपल्याला स्क्वेअर नॉट तयार करायची. यातले 2 आणि बाजूचे 2. अशी आपली स्क्वेअर नॉट तयार झाली. आता एक धागा इकडे सिंगल उरलेला होता तर आपण इकडचे 2 धागे घेतले आणि सेंटरमध्ये जसे आपल्या 2 धागे असतात स्क्वेअर नॉटच्या तसे आपण इथे एकच ठेवला कारण इथे 3 धागे उरलेले आहेत. शेवटी 3 येतात 4 नाहीत म्हणजे स्क्वेअर नॉटमधले 2 आणि बाजूचा हा एकच येतो. म्हणून आपण काय केलं एकच धागा असं मध्ये ठेवला आणि इथे स्क्वेअर नॉट तयार केली. सेम इकडनंही असे 3 धागे उरलेले आहेत म्हणजे स्क्वेअर नॉटमधले 2 आणि बाजूचा 1. तर इथे आपण अशी एक छोटी स्क्वेअर नॉट केली. आता सेम आपल्याला स्क्वेअर नॉट टाकत जायचं आहे आपल्याला कारण मोबाईलचं कवर तयार करायचं आहे. एक मोबाईलचा पाऊच आपल्याला खाली तयार करायचा आहे. सेम सेंटरचे 4 घेतले आणि सेम स्क्वेअर नॉट. जेवढं आपल्या मोबाईलची साईज आहे तिथपर्यंत आपल्याला असं स्क्वेअर नॉट टाकत जायचं आहे. अगर तुमचा मोबाईलचं साईज रुंद असेल जास्त किंवा हाईट जास्त असेल त्याप्रमाणे तुम्ही धागे वाढवून कमी शकता. छोटा पण मोबाईल असतो त्यासाठी कमी धागे घेऊ शकता. मोठा पण फोन असतो त्यासाठी तुम्ही जास्त धागे घेऊ शकता. सेम इकडचे 2 आणि इकडचे 2.
सेम शेवटी इथे एक धागा असतो, तर आपण इकडचे 2 घेतो आणि मध्ये फक्त एकच धागा ठेवून स्क्वेअर नॉट तयार करतो. आता ह्या स्क्वेअर नॉटमधले 2 आणि बाजूचे 2 असे धागे घेऊन स्क्वेअर नॉट तयार करायचे. सेम प्रोसिजर करत जायची जिथपर्यंत तुम्हाला मोबाईलची हाईट पाहिजे तुमच्या. सपोज इथून आपण कवर टाकणार आहोत मोबाईलचं, तर इथून खाली कितपर्यंत तुम्हाला हाईट पाहिजे, तुमचा मोबाईल किती हाईटचा आहे, किती रुंद आहे, तेवढं तुम्हाला इथपर्यंत डिझाईन टाकत जायची. सेम डिझाईन टाकत जायची. सेम डिझाईन आपल्याला खाली करत जायची आहे. सेंटरचे बाजूचा हा एक सेम. जेवढं आपल्या मोबाईलची हाईट आहे तेवढं तुम्ही ही डिझाईन वाढवायची. सपोज इथून आपल्या मोबाईलचं कवर जर स्टार्ट होतं आहे, तर आपल्या मोबाईलची हाईट बघायची. सपोज माझ्या मोबाईलची हाईट एवढी आहे, तर इथपर्यंत अशी डिझाईन टाकायची. 1-2 लाईन एक्स्ट्रा पण टाकल्या तरी चालतील, कारण मोबाईल हा आपला मोकळा बसू शकतो. त्यामध्ये जास्त पॅक नाही बसणार तो त्याच्या. सेंटरचे आपल्याला धागे घेऊन स्क्वेअर नॉट टाकायची. सेंटरचे स्क्वेअर नॉट झाले. आता बाजूचे एक घ्यायचा, तुम्ही धागे कितीही वाढवू शकता. तुमची डिझाईन सेम असेल, तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन वापरूनही करू शकता मोबाईल, पण अगदी आपण साध्या पद्धतीने शिकतो आहे. बेसिक शिकतो आहे अगदी आज आपण. नॉट वगैरे टाकताना नेहमी हळुवारपणे टाकायचे, जोपर्यंत आपली प्रॅक्टिस नाही तोपर्यंत, कारण त्याने फिनिशिंग चांगली येते. दोरे असे खालीवरती येत नाहीत. आणि हे इथे नेहमी झाल्यावर असं थोडंसं पॅक करायचं, जेणेकरून ते चांगलं वाटेल. तर इथे आपली खालची साईड मोबाईलची तयार आहे. इथे खालची साईड तयार आहे. 1-2 लाईन आपण अजून वाढवू शकतो. असं आपलं मोबाईलच्या कवरचा खालचा पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण वरची डिझाईन कशी आहे आणि ती कशी टाकायची ते बघूया. जी डिझाईन दिसते आहे ही 1st नंबरची, तिथून आपण एक नॉट टाकूया. अशा प्रकारे. आणि इथे हा असा जॉईंट करूया. इथे हा असा जॉईंट करायचा आपल्याला. थोडासा असे तो जाळायचा आणि असा जॉईंट करायचा. असा आम्ही जॉईंट केला इथे. तर ह्या समोरच्या धाग्यात आपल्याला दुसरे मायक्रमचे धागे टाकायचे. तर इथे असे साधारणतः 1.5 मीटरचे 10 धागे मी टाकणार आहे मायक्रमचे. तुम्ही मोजूनही टाकू शकता, किंवा मी जसं फर्स्ट स्टार्टिंगला सांगितलं होतं तुम्हाला, इथून आता आपल्याला इथून मायक्रमचं कवर करायचं आहे, म्हणजे इथून धागे टाकायचे. तर इथून आपण असं मोजून टाकू शकतो. 1 2 3 4 5 पर्यंत आपण धागा मोजून असं थोडं खालपर्यंत टाकू शकतो. असे सेंटरचे घेतले मी. असे ते पुट करायचे धागे आपल्याला याच्यामध्ये.
थोडंसं जागा जर लूज वाटला तर आणखी कट करून तुम्ही जॉईन करू शकता, पण मी असाच ठेवते आहे कारण नंतर डिझाईन टाकल्यावर तो थोडासा पॅक होतो. असे मी 10 धागे यात टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे एक स्क्वेअर नॉट तयार करायचे आहेत. 5 स्क्वेअर नॉट तयार होतील. 4 धागे घेऊन आपल्याला इथले 2 धागे घेऊन त्यात मी एक लाकडी मणी टाकते. इथे आपल्याला स्क्वेअर नॉट तयार करायची आहे. सेम एक मणी टाकून आपल्याला 5 स्क्वेअर नॉट तयार करायचे आहेत. इथे मी मणी टाकून 5 स्क्वेअर नॉट तयार करून घेतलेले आहेत. आता आपण सेंटरमध्ये स्क्वेअर नॉट टाकूया. स्क्वेअर नॉट आणि डायगोनल जी नॉट असते जिथे आपण इथे केलेली ते शिकून तुम्ही खूप साऱ्या डिझाईन करू शकता. बेसिक तर हेच असतं, स्क्वेअर नॉट, डायगोनल नॉट, हाफ स्क्वेअर नॉट. हे जर आलं तर तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन टाकू शकता कारण मायक्रममध्ये बेसिक हेच आहे. आता हे थोडंसं पॅक झालेलं आहे. आता हे जॉईंट करण्यासाठी काय करायचं, हे जे कोपऱ्याचे 2 धागे आहेत ते इकडनं असे घेऊन यामधून काढायचे. तुम्हाला खाली हे अशी डिझाईन दिसते ना, त्यामध्ये ते टाकायचे. तर इथंच्या खाली ही डिझाईन, यामध्ये ते असे घेऊन असे बाहेरून घेऊन आतमधून ते काढायचे. असे इकडनं पण सेम करायचं. हे 2 धागे त्याच्या खाली ही डिझाईन दिसते असे घ्यायचे. असं करून हे असे काढायचे म्हणजे ते पॅक होते. आता हे पण असं पॅक दिसतंय तुम्हाला. असं घ्यायचं आणि मग ते खालून घेऊन टाकायचे. इथे मग आता पुन्हा स्क्वेअर नॉट. आता पुन्हा सेम करायचं. स्क्वेअर नॉट करत वरचं डिझाईन तयार करत जायची मोबाईलची. हे असं तुमचं वरचं मोबाईलचं कवर तयार होतं आहे. तर आता सेंटरमधून घ्यायचं. इकडे हे 2 सोडून द्यायचे आणि हे 2 सोडून द्यायचे. सेंटरमधले 2 घेऊन डिझाईन टाकायची स्क्वेअर नॉट. पुन्हा इकडचे 2 इकडून टाकायचे आणि पुन्हा डिझाईन करायचे. एकदा काय करायचं, एकदा इकडनं हे 2 थ्रेड टाकून डिझाईन करायचे आणि मग एकदा सेंटरमधून टाकायचे. पुन्हा 2 इकडून टाकायचे आणि डिझाईन टाकायची. आता आपण हे सेंटरमधून टाकतो आहे. आता सेंटरमधून आपण स्क्वेअर नॉट टाकते. आता हे 2 इकडनं टाकायचे आणि मग स्क्वेअर नॉट करायचे. हे इकडनं मी असे टाकून काढले. पुन्हा हे 2 असे खालून घेऊन आतमधून ते काढायचे बाहेर. म्हणजे आपलं कवर असं पॅक होत जाईल. आता पुन्हा स्क्वेअर नॉट टाकायचे, सेम करायचं. तर इथपर्यंत असं आपलं मोबाईल कवर रेडी आहे. तर आता आपण याला पॅक करूया. तर खालची जी स्क्वेअर नॉट आहे त्याचे दोरे घ्यायचे आणि वरची स्क्वेअर नॉट त्याचे धागे घ्यायचे आणि हे सगळे मिळून इथं आपल्याला एक स्क्वेअर नॉट करायची. सगळे आतमध्ये घ्यायचे, इकडून एक आणि याची स्क्वेअर नॉट करायची.
2-2 स्क्वेअर नॉट आपल्याला द्यायचे आहे तिथे. इथपर्यंत माझं कवर होतं आणि ह्या 2 स्क्वेअर नॉट मी पॅक करण्यासाठी केल्या. सेम बाकीच्यांना पण सेम करायचं. असं मी इथे पूर्ण असं पॅक करून घेतलेलं आहे. तर इथे आपला असं मोबाईल कवर रेडी आहे. तर याला आपण असे जे दोरे ठेवायचे तुम्हाला तिथे तुम्ही कट करू शकता. साधारणतः एवढे मी असं ठेवते दोरे, त्यामुळे एवढे मी असे कट करून घेते इथून. मध्येच मायक्रमचा एखादा जर दोरा कमी पडला तर मी जसं सांगितलं थोडी हीट देऊन ते तुम्ही दुसरा दोरा तुम्ही तिथे जॉईंट करू शकता. तर हे जे बाजूचे दोरे ते असे इकडे तिरकस झालेले, त्यामुळे हे आपण कट करून मागे असे इकडे चिपकून देऊ. असं आपलं मोबाईल हँगर इथे रेडी आहे. इथे मी मनी टाकलेले आहे आणि मधून असं जॉईंट करून घेतलं. मनी टाकायचा आणि मग जॉईंट करून घ्यायचा. मनी इथे सरकून द्यायचा. पूर्ण याच्यात नाही टाकलेले मी मनी, काही तसेसुद्धा जॉईंट करून टाकलेले आहे. अगर तुमचे मनी छोटे असतील तर तुम्ही पूर्ण याच्यात टाकू शकता. माझ्याकडे मोठे होते म्हणून मी काही याच्यातच टाकले. असं इथे छोटंसं आपलं मायक्रमचं मोबाईल हँगर रेडी झालेलं आहे. तर इथे तुम्ही मोबाईलच नाही तर मोबाईलच्या ऐवजी कंगवे वगैरे, पेन वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही असं करू शकता. तर तुमच्या मोबाईलच्या साईजनुसार, हाईटनुसार तुम्हाला हे दोरे टाकायचे आहेत. इथे आपण 9 दोरे टाकले होते. तुम्ही 12-14 असे टाकू शकता. 12-14 टाकले तर इकडे जसा आपला एक दोरा आला होता तसे तुमचे 2 आणि स्क्वेअर नॉट तयार होत जातील तुमच्या. आणि हे मी कसं केलं, हे हाफ स्क्वेअर नॉट आहे. हे मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कसं करायचं, तिथे तुम्ही बघू शकता. असं मी वरती केलेलं आहे. इथे हा असा माझा छोटासा मोबाईल होता जो की मी याच्यात घातलेला आहे. तर तुम्ही बघू शकता तो चांगल्या प्रकारे फिट झालेला आहे. तुमचा मोबाईल जर याच्यापेक्षा मोठा असेल तर तुम्ही याचे दोरे वाढवून घ्या. फक्त 9च्या जागी तुम्ही 12 टाका, 14 टाका आणि वरचे दोरेही तितकेच टाका. जोपर्यंत ही पूर्ण स्पेस परत नाही तोपर्यंत टाकायचं. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन मायक्रमच्या शोपीस सोबत. तोपर्यंत बाय बाय.